नमस्कार मंडळी, भाव फलकमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख सोयाबीनच्या बाजारपेठेबद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग, महाराष्ट्र हा मध्य प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकाला देशामध्ये सोयाबीन उत्पादकामध्ये अव्वल आहे. आणि महाराष्ट्रातील काही मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही महत्त्वाच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. जसे की लातूर ही मराठवाड्यातील एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बाजारपेठ आहे. त्यानंतर येते अकोला ही विदर्भातील एक प्रमुख सोयाबीनची बाजारपेठ आहे. त्यानंतर येते नागपूर ही एक विदर्भातली एक मोठी बाजारपेठ आहे. त्यानंतर वाशिम, हिंगणघाट ह्या देखील विदर्भातल्या बाजारपेठा आहेत, जिथे की मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी आणि विक्री होते. त्यानंतर कारंजा, हिंगोली, यवतमाळ ह्या देखील मराठवाडा आणि विदर्भातल्या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची वार्षिक उलाढाल. महाराष्ट्र हे मध्य प्रदेश नंतर देशातील दुसरे मोठे सोयाबीन उत्पादक राज्य आहे. 2024 ते 2025 मध्ये महाराष्ट्रात सुमारे 50 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती. लातूर सारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये 10,000 ते 20,000 पीक सीझन म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात प्रतिदिन आवक असते. महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या उलाढालीचा अंदाज राज्याचे एकूण सोयाबीन उत्पादक म्हणजे सरासरी 1,00,000 मेट्रिक टन हे महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकवली जाते. जसे त्या उलाढालीचा अंदाज जवळपास 1,000 कोटीमध्ये होतो. तर सोयाबीनचे सध्याचे बाजारभाव सध्या महाराष्ट्रामध्ये 3,900 ते 4,200 प्रति क्विंटलच्या दरम्यान सोयाबीनची विक्री होत आहे. आणि जर सोयाबीन उच्च प्रतीची असेल तर 4,400 ते 4,500 पर्यंत पोहोचताना भाव दिसले आहेत. आणि 2025 ते 2026 खरीप हंगामासाठी सोयाबीनला केंद्र सरकारने 5,328 रुपये प्रति क्विंटल भाव मंजूर केला आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.